चला तर मंडळी, या रथी महारथींच्या हास्य गरब्यामध्ये फेर धरूया आणि मनसोक्त हसूया. मंडळी, विनोदाच्या या महामंचावर नेहमी धुमाकूळ घालणारी जोडी आता तुमच्या समोर घेऊन येते एक अनोखा गरबा बँड. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया समीर चौघुले आणि विशाखा सुभेदार यांचं. चालू कर एमएचे कॉलेजील सगळ्या रहिवाशांनी शांतता राखावी. थोड्याच वेळात आपण गरबा सुरू करतोय, लगेच सुरू करतोय. थांबा थांबा थांबा. हाँ 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 करेंगे करेंगे भाई साहब, थोड़ी देर रुको रुको, शुरू करेंगे जल्दी जल्दी शुरू करेंगे. हाँ हाँ बोलो 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 बोलो. विशाखा मॅडम आपणच का? हाँ मी मी समीर चौघुले, दिलखुश बँड आहे ना त्याचा मॅनेजर. अरे काय तुम्ही किती वेळ? 6:30 ला येणार होता तो, तुम्ही 7 वाजले आहात कुठे? बरं चला चला वाद्य लावा बघा, पटकन सुरू करायचे. जल्दी सुरू करते हम लोग. ते खाली करा ना, खाली सारखा वर करा. जरा प्रॉब्लेम झालाय, आज आमचा बँड अवेलेबल होऊ शकत नाहीये. काय? आज आमचा बँड काय सांगतोस बाकडा? नाही, मला एवढं ऐकून आलं. गप्प बस. काय तू बोलतोयस? असं कसं अवेलेबल नाही होऊ शकत आहे? सांगतो मी. आमचा टेम्पो भरला होता सामानाचा, तो टेम्पो पुढे निघाला, तेवढ्यात ट्रॅफिक पोलिसांनी त्यांना पकडलं. कारण काय, सीट बेल्ट लावलेला नव्हता म्हणून. मग त्याच्याकडे गाडीचे पेपर्स पण नव्हते, त्यामुळे त्यांनी मग 2.5 लाख रुपये फाईन मारला. सध्या वाढलेत ना फाईन्स. मग तो म्हणाला, अरे टेम्पोची किंमत 75,000 रुपये, ठेवून घ्या टेम्पो. टेम्पो ठेवला आणि मग आता कुठेत मला खरंच माहिती नाहीये. अरे पण असं कसं झालं? नाही होऊ शकत. नाही अरे मग आधी फोन करून सांगायचं ना मला, मी काहीतरी अरेंजमेंट केली असती. याला काय अर्थ आहे? बरं ठीक आहे ओके ओके, अजूनही उशीर झाले नाही. मी वाद्य का बघते, तू पटकन तुझ्या वादकांना बोलून घे, इथे तयारी करा पटकन. नाही जरा प्रॉब्लेम झालाय, वादक पण येत नाहीयेत ऍक्च्युली. कारण ते ट्रिपल सीट निघाले होते बदलापूर वरून, पण त्यांना पोलिसांनी पकडलं. हा, आणि त्यात बाबा होता ना चालवत, तो झोपला मध्येच असं. अरे त्यामुळे मग त्यांनी त्याच्याकडून पैसे घेतले, 27,000 रुपये मागितले. बाबा म्हणाला, बाईकची किंमत 9,000 रुपये, ठेवून घ्या बाईक. आणि आता तिथून बदलापूरून चालत निघाले. चालत? हा, म्हणजे येतील ते आता. एवढं जरा प्रॉब्लेम झाला. अहो मी सुद्धा तीन रिक्षा बदलून आलो. ते पहिले 2 रिक्षावाले होते, त्यांच्याकडे लायसन्स नव्हतं. तिसरी रिक्षा पकडली आणि इकडे आलो. काय कळत नाही. अरे याला काय अर्थ आहे? सगळ्या ट्रॅफिक डिपार्टमेंटला तुम्हीच दिसतात काय गाड्या पकडायला? हसतोस काय? सिच्युएशन कळते का तुला? सिच्युएशन कळते का? प्रॉब्लेम काय होतो कळते का तुला? जा काहीतरी कर. हे बघ, हे 3-3 हजाराची तिकीट काढून लोक इथे जमलेत रे, मारतील मला लोक, मारतील, खवळतील. कळ ना, असं चालणार नाही. तू लक्षात येते का? माझी वाट लागेल. हे बघ काय होईल माहितीये का, गौरव मोरे विनोदाचा जो करतो ना, तो तुझा होईल. म्हणजे खून. कळलं? ताबडतोब बघ काय ते. ठीक आहे 1.5 लाख रुपये ऍडव्हान्स दिलेत मी. मूर्खासारखं वागू नकोस तू, कळले? यावेळेला आता बँड कुठे मिळणार मला काही कळत नाही. म्हणजे हा माझा प्रॉब्लेम नाहीये, ही तुझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. कळलं ना? 1.5 लाख रुपये ऍडव्हान्स घेतलाय. पैसे टाक, मी बघते काय करायचं. पैसे टाक. एक 20-30 रुपये आहेत माझ्याकडे, पण 20-30 रुपये देतो मूर्खा. 1.5 लाख रुपये दिलेत ना, पैसे टाक पटकन. एकदम 11th आवरला तुम्ही सांगता, मी कुठून 11th आवरला तू मला सांगतोयस, मी तुला नाही. कळलं ना? पैसे टाक माझ्या पटकन. 1.5 लाख रुपये टाक आत्ताच्या आत्ता. बुक्का खाली नाही तर. कळलं ना? मी प्रयत्न फोन करतो. हॅलो, हा पॅडी. हा पॅडी, काय म्हणतोय? हा, अरे मला जरा 1.5 लाख कॅश हवी होती. काय म्हणतोयस? तेरे लिए जान भी हजर आहे. जान काय चाटायची आहे? 1.5 लाख रुपये हवेत मला. ऐक ना. हॅलो, काय रे कुठे बसलाय? अरे बाबा, अरे निर्मात्यांना फोन करतो. सचिन मोठे. हॅलो, हा सचिन मोठे सर. हा समीर चौगुले. हा हा, ते हे पाहिजे होतं, 1.5 लाख कॅश हवी होती. नाही विषय नाही हा. हॅलो ऐका. अहो ऐका. अरे ते म्हणाले लिही मस्त आहे, लिही काही प्रॉब्लेम नाही म्हणतात. जरा 1.5 लाखाचा प्रॉब्लेम झालाय. नाही 1.5 लाखाचा प्रॉब्लेम तू मला सांगू नको. आता मला पैसे वगैरे नको काय. लोक ना शिव्या घालतील मला, आणि माझी छितू झालेली मला चालणार नाही. कळतं तुला? पैसे नकोत मला. तू बँड सबक काय ते आत्ताच्या आत्ता बँड इथे बोलव, नाही तर काही कर. ऐकलं एकदम माझ्यावर अंगावर येतं ना. माझ्या अंगावर तू म्हटलेस मूर्खा. जा आता. हे विचार कसा करतोयस? काय करू मी तोंडाने वाजवू बँड? कुठून? तोंडाने वाजवू का मी बँड? तोंडाने? हा बँड. हा मस्करी करतोस तू माझी? मस्करी नाही मस्करी नाही. मला सवय आहे. घरी काय आहे, बायको पाट्यावर अशी चटणी वाटते ना, तर बाजूला भरून मिक्सरचा आवाज काढतो मी. आता मी आवाज काढतो. शेजाऱ्यांना वाटतं हॅलो यांच्याकडे मिक्सर आहे. आता आमच्याकडे रेडिओचा पण आवाज काढतो.
तू ना तुम्हाला काही ऑप्शनच ठेवला नाहीस, कळलं? मला काही ना तू ऑप्शनच ठेवलेलं नाहीस. आयत्या वेळी मी तरी कुठून आणणार बँड वगैरे मूर्खा. बरोबर, प्लीज बघा. नीट काढशील आवाज? हो का नाही? काढेल आवाज काढेल. नाही दुसरा पर्याय नाही तर आपण ट्राय करूया एक. म्हणजे ट्राय करूया नाही, म्हणजे हे येतो ना हो नक्की. हो. अरे पण नाही, कसं वाद्य म्हणजे सगळे असे दिसले पाहिजे ना समोर. तू असं एकटा कसं काय, मी कसं काय, लोक कन्व्हिन्स कसे होणार? तुम्ही एक काम करा ना, तुम्ही त्यांना असं डिक्लेअर करा की सरप्राईज आयटम आहे, कळलं का? जगातला पहिला हा सोलो गरबा बँड आहे, एकटाच वाजवणार आहे. ह्युमन सोलो गरबा बँड. हा, ह्युमन सोलो गरबा बँड. ह्युमन सोलो. हा. लोक सोडणार नाहीत ना आपल्याला? सोलो बँड आहे ना, काही होणार नाही प्रॉब्लेम. बघा ट्राय, आता बघा तुमचं तुम्ही. म्हणजे नाही, तुम्ही बघा ना, ट्राय करा. हे बघा लोग हो, पेश है आपकी खिदमत में ह्यूमन सोलो बैंड, और वो लेकर आ रहे हैं अपने दिलखुश बैंड से कलाकार, स्टार यार कलाकार समीर चौगुले. जोरदार टाळ्या. आता आपण काही क्षणातच गरबा सुरू करतोय. मला कसला नमस्कार करतो आता. सुरू कर, सुरू कर. डिंग ताती तंग ग्रडाती तंग तंग दम दम चेकिंग 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 तंग तंग दम बॉक डिंग डिंग ताती तंग ग्रडाती तंग पहली बार. ताती तंग ग्रडाती तंग डिंग 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 ग्रडाती तंग डग डिग डिंग ग्रडाती तंग दत्तक दत्तक ग्रडाती तंग दत्ता दत्ता बने 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 दत्ता दत्ता बने डिंग ताती तंग ग्रडाती तंग डिंग ताती तंग ग्रडाती तंग डिंग ताती तंग ग्रडाती तंग दिद्दी तंग दिद्दी तंग दिद्दी तंग दंगाता तिक्कर स्पीड 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 का सिंगा ता रिक्का रिक्का चाचिक रिंग ताती तंग रिक्का ता दित्तंग स्पीड स्पीड. हा ढंग रतिका ता तिराक्तिक धांग धरांग दंग तिराक्तिक धांग धरांग दंग तिराक्तिक धांग धरांग दंग तिराक्तिक दंग धांग धरांग दंग तिराक्तिक धांग धरांग दंग धांग धरांग दंग दिंग तिराक्तिक दंग ताती तंग तिकिरा धांग तिराक्तिक धांग तिराक्तिक दंग 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 तिराक्तिक दंग. दोन मिनिटं थांबूया का? काय 2 मिनिटं थांबूया. मला आता थांबता येणार नाही. 3 तास सलग 7 ते 10 वाजेपर्यंत वाजवायचं आहे. वाजव. 10 वाजेपर्यंत 10 वाजेपर्यंत 10 वाजेपर्यंत 7 वाजले 3 तास वांगू टाकतील गळ्याची वाट लागेल. स्वरयंत्र देवा घरी जाईल. दिंगारा तिक्कर मजा चन्नी होणार नाही. दिंगारा तिक्कर मजा चन्नी होणार नाही. तर तिच्या मी तुमच्या पाया पडतो. एकच मिनिट थांबते मला. एकच सेकंड थांबते मला. करा धिंगार झिंगार चिक्का चिक्का मला पण खायला द्या ना. झिंगार चिक्कर मला पण खायला द्या ना. आल्यापासून खाल्लंच नाही. एक पेपर द्या ना. तारा चिक्कार ढेंगरा चिक्का आदा ताता ढेंगरा चिक्का आदा ताता ढेंगरा चिक्का तारा चिक्का ढेंगरा चिक्का तारा चिक्का ढेंगरा चिक्का. थोडस पाणी द्या ना. थोडस पाणी द्या ना. थोडस पाणी. आता मिळणार पाणी. ढालगटबाई ऐकतच नाही. ढालगटबाई ऐकतच नाही. अशी अशी चालणारी बाई ऐकतच नाही. ढालगटबाई ऐकतच नाही. 1.5 लाख हवे होते तोंडावर फेकले असते. फेकायचं ना मग. मला काय माहिती होत माझे वादक पकडले जातील. मला काय माहिती होत माझे वादक पकडले जातील. आता यात माझी काय चूक.
10 3 सेकंद. तास लोकांना एंटरटेन करायला हवं आपल्याला. बोल ना. मी मिमिक्री करतो. काय मिमिक्री करतो मी. पेश आहे मिमिक्री. एवढंच कसं जरा अनाउन्समेंट घ्या ना, श्वास घ्यायला वेळ द्या ना जरा. यार प्लीज. तर मित्रांनो, आता तुमच्या समोर ज्या माणसाने ह्युमन सोलो बँड वाजवला तो आता आपल्या समोर पेश करतोय मिमिक्री. ये बात. या येऊन बरं वाटलं. या आता पहिला आयटम आहे मुंगीचा आवाज. मुंगीचा आवाज. आयुष्यात पहिल्यांदा मुंगीचा आवाज. क्या बात है सर. प्लीज काढा. मुंगी गब्बर सिंगचा डायलॉग म्हणते. क्या बात सर. आवाज कुठे आहे? मुंगी आहे ना, कानाच्या पडद्यापर्यंत गेल्याशिवाय नाही येणार. असाच येतो आवाज. ए शाण्या, ए शाण्या, मला माहिती आहे तुला आराम पाहिजे ना, म्हणून नसते चाळे चालले तुझे. आवाज काढ. आवाज काढ નેટ. ઓ વિશાખાબેન શું ચાલુ રહ્યું છે? શું ચાલુ રહ્યું છે? આ જો ગરબા. ગરબા નથી. અરે કોણ હિતન છે આ? આ કોણ છે? ડિમ્પલ ક્યાં છે? હા ડિમ્પલ ક્યાં છે? અમે ડિમ્પલ જોઈએ. ડિમ્પલ જોઈએ. ડિમ્પલ જોઈએ. ડિમ્પલ માટે 3000 ના ટિકિટ ખરીદે છે. અમે ડિમ્પલ ડિમ્પલ જતો હું તોડી નાખીશ. નહીં નહીં નહીં. ફોડી નાખીશ. ભૂક્કો કરી ના નાખીશ. ના હું કરું છું, હું બોલાવું છું. હું નગાડાભાઈ કિશનભાઈ હું બોલાવું છું. ડિમ્પલ જોઈએ. ડિમ્પલ જોઈએ. ડિમ્પલ જોઈએ. ડિમ્પલ જોઈએ. ડિમ્પલ જોઈએ. તમે બસ્યો ના ભાઈ. ડિમ્પલ જોઈએ. ડિમ્પલ જોઈએ. अरे डिम्पल डिम्पल Thank you, डिम्पल thank you. हा? थँक्यू काय थँक्यू. डिम्पलला बोलव. त्या डिम्पलला बोलव तुझ्या. कोण डिम्पल? अरे डिम्पल डिम्पल तुझी ती सिंगर नाही का? कोण डिम्पल काय? डिम्पल. ते बॅनरवर एवढा मोठं चित्र लागलं ना तिचं. डिम्पल मेहता. तिला बोलव जा. सगळे ओरडतायत बघ तिच्या नावानं. डिम्पलचा प्रॉब्लेम झाला. काय? सीट बेल्ट लावलेला नव्हता, पोलिसांनी पकडला दिला. सगळ्या पोलिसांना काही कामधंदे नव्हते. तुमच्याच गाड्या पण सापडल्या त्यांना. मूर्खा हसतोस काय रे? तुला कळतंय का? विनोद कसले सुचताय. जा तिला बोलव जा. त्या मी बघतो डिम्पलला त्याला आता मोकळी तिला झाली असेल. फोन कर म्हणावा. जो काय दंड भरायचा तो भर आणि ये आपली एकदाची. हू बोलावू छु. हा डिम्पलला मी बोलवते. थोडी देर कळ सोचो. आता डिम्पल तुमच्या समोर येतच आहे. डिम्पल मेहता हमारी सिंगर. हमारी सिंगर आउजे. आ देखो काय आहे? मीच आहे. अरे हे डिम्पल नाहीये हो. काय आहे? हा घागरा माझा आहे. हो हो, म्हणून तर मागे पकडून ठेवलाय. खूप मोठा आहे हो तो. अरे अरे आता माझा आहे म्हटलं मोठाच असतो ना पुरका. आता कर काय करायचं ते. आता मारी डिम्पल छे. आता गाणं गाणं. कुठलं गाणं म्हणू? तुझं ते आहे ते गुजराती गाणी गा. गुजराती येत नाही. येते म्हणजे गा आता बावड. हे जिरे तुमचे पडले बघा. हे जिरे मंडळी, घर म्हणजे भांड्याला भांड लागणारच. पण कधी कधी ही भांडी जर उगाच एकमेकांवर आदळायला लागली तर काय होतं हे दाखवायला तुमच्या समोर येते विशाखा सुभेदार आणि समीर चौगुले. काय बातम्या आहेत? जुजबी करंडकासाठी 2 गटांमध्ये हाणामारी. जुजबीसाठी हाणामारी नाही रे करायची. उत्स्फूर्तपणे मिळते ती जुजबी. एनिवे, यापुढे जुजबी मिळेल किंवा न मिळेल मला ते माहित नाही, पण गालावर जुजबी मिळणारा पहिला पुरुष म्हणून मीच इतिहासात गाजेन. काय आलं? काय हो? जांभई का दिली तू? अहो नाही, अशी सहज आली एकदम नैसर्गिक. प्रसाद ओक आजवर सांगत असलेले सर्व किस्से खरे आहेत. सुप्रीम कोर्टाचा निर्णय.
सत्याचा नेहमी विजय होतो काय प्रसाद? येस. काय करणार बिचारी, न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी असते. काय करणार बिचारी? हे मात्र खरं आहे. खड्डे रस्त्यात खड्डे, यावर लाफ्टर नाही, यावर कोणी काही बोलत नाही. हाच तर प्रॉब्लेम आहे आपला. एनिवे विशू, विवाह बाह्य संबंध यावर काय मत आहे का तुझं? काय नाही, विवाह बाह्य संबंध याच्याबद्दल तुला काय वाटतं? का 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 म्हणजे? हा म्हणजे हा प्रश्न काय विचारला एकदम सहज ग, सहज विचारला, जनरल सहज विचारला. सहज? हा विवाह बाह्य संबंधाबद्दल मला काय वाटतं हा प्रश्न सहज विचारला हा. का? तुमचं काही प्रकरण शिजते का कुठे? नाही ग, सहज जनरल विचारला तुला मी. आज जेवायला काय केलं ग? गरम होतंय नाही? हे प्रश्न आहे ना सहज या कॅटेगरीत मोडतात. विवाह बाह्य संबंधांबद्दल तुला काय वाटतं हा प्रश्न जनरल कॅटेगरीत नाही मोडत. हं? कोण आहे ती? कोण आहे ती? अगं वेडीस का तू? अगं जनरल, पेपरात बातमी आली होती विवाह बाह्य संबंधावरून हाणामारी झाली जोडप्यात, म्हणून ते मी सहज जनरल म्हणून विचारलं, फन म्हणून, गंमत म्हणून. अच्छा, सहज सहज. कुठे आले पेपरात दाखव दाखव ना कुठे. कुठे हो? अगं इथेच होती बातमी, मी वाचली बातमी. बातमी वाचली, इथेच होती बातमी आहे, याच्यात बातमी आहे, वाचली होती मी. मग आता कुठे गेली? दम मारायला गेली? हसू नका, हसू नका, हसायचं नाही अजिबात. कोण आहे ती? कोणती? तीच ती जिच्या बरोबर तुमचं ही ग बाईशी मला कल्पना पण करवत नाही. अगं कसलं काय काय कोण बोल- आहे ती? अगं काही नाही, मी गंमत करत. बाकी वेडी आहेस की तू येडी? गंमत करतो लांब लांब हो, मी लांब राहतो. अगं गंमत गप्प कर. गप्प पण पेपरात सांगायचं. जाहिरात आली होती. खरं काय ते कबूल करा. अगं कबूल काय करायचं, खरंच पेपरात जायचे. पेपर पण मिळत नाहीये जाहिरात. अगं मी खरंच जाहिरात मिळत नाहीये, ती जाहिरात मला. ती बातमी इथं मिळणारच नाही, कारण ही बातमी ना पेपरात छापलेलीच नाहीये. इथं छापले, इथं. इथे छापले, इथे छापले. तुम्हाला ना अंदाज घ्यायचा होता ना. काय? तुम्हाला अंदाज घ्यायचा होता म्हणून तुम्ही मला हा प्रश्न विचारला. विवाह बाह्य संबंधाबद्दल आपल्या बायकोला काय वाटतं याचा तुम्हाला अंदाज घ्यायचा होता म्हणून तुम्ही मला प्रश्न विचारला. बरोबर आहे? अगं नाही ग बाई. नाव सांगा तिचं. नाव सांगा तिचं. विशाखा. विशाखा हेच नाव आहे, विशाखा. ते गोस्वामी सर पोटतिडकीनं गौरव मोरेला ओरडतात तेव्हा तो जसा चेहरा करतो ना, खोटा निरागस, तसे भाव आणायचे नाही तर माझ्यासमोर. काय वय काय तुमचं? काय वय काय? हा? अगं, कुठे- समोर उभे राहा. काय वय काय तुमचं? 50शीला आलात ना तुम्ही? हा? 3 वर्ष. काय वय काय तुमचं? 50शीला आलात ना? हा? 50चं काय? अजून पोरकटपणा गेला नाही? हा? हे काय चाळे चाललेत? हा? परवा त्या प्रमोशनला आलेल्या मुलीकडे कसे बघत होतात? कसे बघत होतात? डोळे जवळ जवळ पडले असते हो. अगं नाही, कसे बघत होतात? असं काही हा? नाही. ती जवळ बसली की हुरळून गेला होतात. हा? अगं नाही, होतात की नाही? अगं नाही बोला खरं. माझ्याशी. अरे हे बघा साक्ष आहे. च्या- साक्ष आहे. हो हो साक्ष आहे. अगं कळलं ना? नाही, खरंच नाही. काय वय काय आपलं? हा? या वयात हे असले प्रेमाचे चाळे चालतायत बस, तुमचे? माझ्यावर संशय घेतेस तू विशू? माझ्यावर, समीर चौगुलेवर? एक लक्षात घे, चीते की चाल, बाज की नजर और समीर का शील, इसके ऊपर संदेह नहीं करते. वाह वाह वाह. हे वाक्य ना बाजीरावांच्या तोंडी चांगलं वाटतं. कळलं ना? तू ना फक्त बाजारातून भाजी लाव एवढ्याच लायकीचा आहे. शिलाच्या गोष्टी करता तुम्ही? शिलाच्या? हा? अरे भावना भाभी, आईच्या हे बघ, हे बघ, हे बघ. नुसतं नाव घेतलं मी तर बुबुळे लगेच धावली खिडकीकडे. हा? बुबुळा आधी पोचतात, शरीर नंतर पोचतं.
लायकी करतात तुमची. पटकन सांगायचं नाव सांगा. तुझा काहीतरी गैरसमज होतो. गैरसमज काहीच वाटत नाही का रे? हा स्वतःच्या पोराच्या वयाच्या आलेल्या पोरीशी लफडं करता तुम्ही. काहीच वाटत नाही? 20-25 पोरी हव्यात तुम्हाला? अरे हे कोणी सांगितलं आता? हे कोणी ठरवलं तू? अरे कोणी ठरवलं? तू ठरवलंस तू? अरे नाही अगं, पेपरात बातमी आली होती विवाह. दाखव ना. नाही सापडणार. आयत्या वेळेला बातम्या पण दगा देतात यार. मी खरं सांगतो, तू कुठून कुठे गेलीस? नाही आजवर नाही गेले, पण आता घेणार. काय? मिस्टर चौगुले आता बस. आता ना सगळ्या प्रकरणाचा मी छडा लावल्याशिवाय मी गप्प बसणार. कसला छडा लावणार? गप्प बसायचं एकदम. विचारलेल्या प्रश्नाची फक्त उत्तर द्यायचे मला. फक्त उत्तर द्यायचे, हो की नाही आणि का. जस्ट एक वाक्य बस बस. इतकी वर्ष दररोज 7च्या ठोक्याला तुम्ही दारात हजर असता. येतो मग. हल्ली मी बघते 7 वाजून 10 मिनिटांनी तुम्ही दारात येता. मग 10 मिनिटं काय करता? 10 मिनिटात मी अफेअर करून येणार आहे. 10 मिनिटात अफेअर होणार आहे माझं. राहू द्या मला नका सांगू. तुम्हाला 10 मिनिटं पुरे आहेत सगळं काही करायला. तोंड सांभाळून बोला. तू काय तोंड सांभाळून बोलायचं? काय तोंड सांभाळून? परवा कपडे वाळत घालायला सांगितले तर वॉशिंग मशीन मधले बोळेसे काढले, लगेच तारेवर टाकले, झालं काम. कपडे वाळत घातलेत का वटवा गुळ काहीच कळत नव्हतं. हसू नका. हसायचं नाही अजिबात. हसायचं नाही माझ्या पुढ्यात. कळलं ना? चल तुझी बॅग आण. तुझी बॅग आण रे. बॅग आण. व्हॉट डिड यू से? विशू तू मला अरे तुरे केलंस. तुझी अरे तुरे? कशाला मान द्यायचं तुला? मान कशाला द्यायचं? लोचट माणसा. बॅग आण तुझी. अगं विशू अजूनही वेळ. मी जस्ट एक हे बघ ह्या पेपरात मी विचार नाही सापडणार आहे त्यात. कळलं ना? बॅग दे. अगं पेपरात बातमी आली होती. अगं मी फक्त डिस्कस करत होतो तुझ्या बरोबर. डिस्कस करायचं तर मग आपले संबंध चांगले कसे राहतील यावर डिस्कशन करायचं ना. विवाहबाह्य संबंधांबद्दल कशाला डिस्कस करायचं? अगं एक विषय असू शकतो ना डिस्कशन मध्ये. बॅग दे. ए लांब. लांब उभं राहायचा. लांब. माझ्या ना परिघात पण यायचं रे. कळलं ना? 5 फूट लांब. काय जळल्या बॅग. काय हळू तुटेल का? नवी हळू कर. डबा पण नाही काढता आला ना ऑफिस वरनं आल्यावर. हे संस्कार केलेत आई बापानं. डोंट गो ऑन माय बाबा. ओके डब्यावर लाल डाग कसले? लिपस्टिक्स आहेत ना? लिपस्टिक नाही आहे का ते? नीट बोलायचं माझ्याशी. आपण अडकलोय ना, नीट बोलायचं. मग रेड हँड पकडलाय मी तुला. नीट बोलायचं. लिपस्टिक नाहीये ती. डाग कसलेत? ही बिटाची जी कोशिंबीर दिली होती ना ती लागली आहे. हे गर्लफ्रेंडचे डाग नाहीयेत लिपस्टिकचे. माझी गर्लफ्रेंड माझा खडखडा डबा घेऊन ते पप्प्या नाही ती. म्हणजे तुला गर्लफ्रेंड आहे? काय? हा तुला गर्लफ्रेंड आहे? आत्ता मनातलं बोललायस तू. नाही मी असं नाही. देते पप्प्या कुठे देते तुझी गर्लफ्रेंड तुला? नाही सांग ना मला. माहिती नव्हतं रे अशा माणसाबरोबर संसार करते. लांब. सांगितलं ना याच्या परिघात सुद्धा यायचं नाही. 5 फूट लांब. 1 मिनिट. पुढे चालीस. ए नाही स्वतःला जाळायचं नाही. एवढी लेची पेची नाहीये मी. कळलं ना? जाळायचं म्हणे. 1 कुठून मला बुद्धी झाली? काय आहे? डिवोर्सचे पेपर्स. सही कर. येडी वेडी झालीस का तू? सही कर. तू डिवोर्सचे पेपर्स रेडीच ठेवलेस? कारण माझ्या आईने मला सांगितलं होतं की अगं जावई बापूंची नजर ना गढूळ आहे, त्यामुळे मी रेडीच ठेवले होते पेपर. अगं तिचा स्वतःचा मोतीबिंदूचं 4 वेळा ऑपरेशन झालं. माझी नजर गढूळ बोलते ती म्हातारी. माझ्या आईबद्दल काय बोलायचं रे? ढालकाच बाई. माझ्या आईबद्दल काय बोलायचं रे? सही कर पेपरवर. अगं काही माझ्या मनात तसं काही नाही. बाहेर कुठे? आईला विचार ना. फोन आईला विचार. तिचा नवरा. बापरे आईला काय विचारायचं मी? आईसाठी तिचा मुलगा म्हणजे माझा सोनू, माझा राजू हेच आहे ना. उद्ध्वस्त केलं रे, उद्ध्वस्त केलंय तुम्ही लोकांनी माझं आयुष्य. नाही माझी तोंड. हात लावू नकोस मला. मीच रे, मीच कपाळ करंटी, मीच कपाळ करंटी. तू कपाळ करंटी, मी कोण? आणि तू कपाळ करवंटी.
कपाळ करवंटी हो ही काय आली ना बाहेर करवंटी. माझ्या डोक्याबद्दल बोलायचं नाही सांगून ठेवतोय. अरे काय या माणसाची लग्न की परमेश्वर आम्ही का केलं. सगळ्या दाताच्या कड्या पडत असतो. बापा सांगत होता की बाबा लग्न करू नको. मी ऐकलं नाही, माळले या माणसावर. तुम्हाला सांगते चांगला डॉक्टर मुलगा सांगून आला होता मला, डॉक्टर. त्याला नाकारलं. चंद्रजवळ का नेपाळजवळ ह्याच्या या फालतू पंचवर फाळले आणि लग्न केलं ह्याच्याशी. कुठून ग बाई कुठून ग. बस पेपरवर सही करायची. वाटाणे खा बस. वाटाणे गेले. पेपरवर सही करायची ताबडतोब. मी नाही करणार. आत्ताच्या आत्ता सही करायची. नाही करणार. तुला काय वाटलं मला लफडं करता येत नाही. तुला काय वाटलं तुझ्यासारखं मला लफडं करता येत आत्ता करू शकते. तो मुद्दाच नाहीये. पण तुला काय वाटतं तुझ्या नाकावर टिचून मी अफेअर करू शकते. Just पेपरावर आपण पेपराचं सांगू नकोस. मी तुला काय वाटतं माझ्यावर कोणी प्रेम करणार नाही. आत्ता दाखवते तुला. थांब ना 1 मिनिट. हा विशू बोल. भरत्या म्हणजे फक्त मुसमुसण्यामुळे तू माझा आवाज ओळखलास. भरत्या कोण आहे? भरत्या कोण आहे? बाजूला हो. भरत्या वांग बोल. भरत्या वांग. भरत्या तू कुठेस रे. 8 वर्षांनी मी तुला फोन केला तरी तू आवाज ओळखलास. भरत्या हे चुकीचं आहे. तुला सांगितलं ना माझ्या जवळ पडायचं रे. 5 फूट लांब व्हायचं. भरत्या वांग भरत्या ऐक ना. बोल वांग. भरत्या लग्न करशील माझ्याशी. अगं पण मी तयार आहे, पण तुझा तू वांग आहे ना, मला तुझा नवरा. चुकीचं लांब हो. भरत्या तू काळजी करू नकोस. त्याला ना आत्ता डिवोर्स पेपर मी सह्या करायला लावते. सही कर. भरत्या तू ये ना सही. भरत्या तू ये ना. मला या Already नवरा आहे. लांब हो. भरत्या या जाचातून मला मोकळं कर ना. भरत्या मला कंटाळा आलाय रे. या ओहोटीचा मला कंटाळा आलाय. भरत्या माझ्या आयुष्यात सुखाच्या भरत्या घेऊन ये ना. भरत्या येतोय. भरत्या ये तू सोडव मला. येतोय मी. तुला काय वाटलं माझ्यावर प्रेम करणारा कोणी नाही. थांब तू. भरत्या तू ये ना. आलो. भरत्या मला घेऊन जा इथून. येतोय. मला नाही राहायचं. आलो. आलो. भरत्या ये ना. भरत्या आय लव्ह यू. भरत्या आलो. आय लव्ह यू. भरत्या प्लीज तू ये ना. भरत्या भरत्या तू आलास. हा भरत्या. भरत्या हा 8 वर्ष इथेच होतास की काय? एवढा लवकर कसा आलास? त्या व्हॉट्सअपने आलास की काय? हा कोण आहे? नमस्कार. हाच माझा नवरा. हा नवरा. काय रे? चल सही कर. मी नाही करणार सही. सही कर. करतो खिशात काहीच करू नका. काय नाहीच आहे. सही कर. पेन नाहीये त्यामुळे नेक्स्ट टाइम या. सही कर. सही कर. करवंटी. सही कर. चल ग झालं. चल. भरत्या आता आपण नाही जायचं. आता हा जाणार आहे. मी हो मायसेल्फ. मी कसा? कारण तू फक्त घटस्फोटाच्या कागदावर सह्या नाही केलेत. मग तू ही प्रॉपर्टी माझ्या नावावर दिलीस. तेव्हा या घराच्या बाहेर ना तू जाणार आहेस. मी नाही. बाहेर निघायचं. अगं हे जा. जा बाहेरचा पेपर विक. जा. गो. फक्त ह्या पेपरावर बातमी आली होती. तोच विकायला बस बाहेर. जा जा. सापडली बातमी. सापडली. ही बघ बातमी. कुंडीत घालती. नीट बोल. कुंडीत नीट ऐक. कुंडीत म्हणाले मी. आउट आउट. एका वाक्याने सगळं उद्ध्वस्त झालं यार. वाक्य नीट वापरा रे आयुष्यात.